हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही नेक्स्ट डेला सकाळी लवकर उठून जेवण वगैरे तयार करून चाललेलो आहोत रायगडला। मी आहो आणि वरद आम्ही आलेलो काल ताईकडे आणि आता तिथून आम्ही चाललेलो आहोत। आम्ही आमच्यासोबत ताईलाही घेतलेलं आहे, ताई जानू आणि आधी ते तिघं आणि आम्ही तिघं असं आम्ही सर्वजण आता चाललेलो आहोत। नमस्कार, मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर काल आम्ही आलेलो आमच्या ताईकडे साताऱ्यात आणि तिथून आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत कुणीकडे रायगडला, आहे की नाही। आणि इथे मध्येच पिल्लूला उलटी आली। आम्ही आता अशाच प्रवासात म्हणजे घाटात आल्यामुळे पाचगणीच्या पिल्लूला उलटी आली आणि त्यामुळे थांबलेलो आहोत। आणि इकडे चाललेलं आहे फोटो सेशन। भाऊजी ताई फोटो काढते, बघू काय काढू दे का फोटो, तुमचा फोटो काढू दे की। आता या ठिकाणी फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत पुढे। आणि ॲक्च्युली हा घाट लावलेला आहे तो पाचगणीचा आहे आणि घाटामध्ये ॲक्च्युली उलटीचा त्रास होतो, सो वरदला उलटीचा त्रास व्हायला लागला होता। या ठिकाणी परत वरदला उलटी आली त्यामुळे परत थांबलो होतो। माणसासारखं दिसतंय हो, माणसं पहिला अशीच होती। बापले काय पाहिजे आमच्याकडे, नाही काय बिस्किट बी नाही, फक्त व्हिडिओ आहे आमच्याकडे दाखवायला आलाय। चला चला त्या आधी गप बसलो। पाचगणीच्या पुढे नंतर महाबळेश्वर होता आणि तिथे आम्हाला रस्त्यामध्ये स्ट्रॉबेरी दिसल्या होत्या ताज्या, सो ते घेण्यासाठी ते आहो आहेत ते उतरले आहेत खाली। तुम्ही युट्यूबला दिसणार ना झाले म्हणला त्यो गपे गपे काय असतं नाही कॅरी बॅग मध्ये कुठे ठेवायचं कसलं भारी दिसतंय, भारीच भारीच। दुकानात कोणच नव्हतं तुझे, ते म्हणले की आमचं शेत आहे मागं, कसलं भारीच काकतंय। इथे आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला कळलं की रस्त्यातच प्रतापगड सुद्धा आहे आणि इथून तो डोंगरावरतून बस होता, प्रतापगड दिसत होता आणि आम्ही ठरवलं की येताना आपण प्रतापगडला सुद्धा जाऊयात। सो आता आम्ही पुढे चाललेलो आहोत रायगडला। स्टे ट्यून। आपण आलेलो आहोत रायगडाच्या जवळ, तिथे फक्त 7 किलोमीटर राहिले, लवकर चढायला लागले। रायगड किल्ला 2 किलोमीटर, काय पाहिले किल्ला रोपवे जायचा इथं, रोपवेला मार्ग आहे। नाही झाले आताशी तर लावले। तो माणूस पण शूट करत होता, हा बघ शूट कर। फायनली 5 तासांच्या प्रवासानंतर आताशी आम्ही रायगडावर पोहोचलो। रायगडावर म्हणजे आता वर जायचं आहे की नाही, आता इथे पायऱ्या आहेत, तिथून जायचं। मला घाम दमला आम्ही घरातून निघताना जेवण दिलं, चपात्या वगैरे जेवण घेत आहोत। लॉक लावून या, हीच घाण लागते दगडांची पेंटी रोट लागते तीच, मग तिथं बरोबर होतं माहिती का, गाडीच्या पुढे बरोबर जागा होती।
आले आले जेवायला बसलोय कारण की आम्ही सकाळी आलोय आणि उलट्या करून करून दमलोय. त्यामुळं आता मला आधी जेवूया आणि मग गड चढायला. A few moments later. तर जेवण झाल्यानंतर आता आम्ही इथे गड चढायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये इथे चिल्ली पिल्लीनं थोडंसं खायला घेतलेलं आणि पाण्याच्या बाटल्या सुरुवात करायची घेतलं. आता आपण इथून वरती चढून गडावर जायचंय. हा स्टॅमिना आहे, ऊन आहे. आता 12 साडेबारा झाले. चालायचं. प्रत्येकानं आपापला मोबाईल. हा आणि आता फायनली आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. नाही मी पण मला पण कळलं व्ह्यू चांगला आहे. बघ केवढं वर चढायचंय. ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे मग अचानक. अरे देवा आता सुरुवात केली तर बरंच दम भरला. चालायचं. हा एवढं लांब जायचंय. बापरे. जाताना प्रतापगड आपल्याला लागतो. कुठलाही देश बाई का बस पोर आहेत आपल्याकडे. काय कळलं का तुम्हाला? कागद खाल्ली की पिशवीत ठेवा, टाकू नका इथं. दुःख दिसतंय साईडला. कसं काय दुपारच्या वातावरणात दुःख दिसतंय. चढून चढून दमलो. हा अजून लय आहे बाळा. बसली चिल्ली पिली. आपला अनुभव फक्त शेअर करायचा आपला. चला 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 की तुमचं केलंच की. आमच्या व्लॉग मध्ये तुम्हीच दिसणार. आमच्या व्लॉग मध्ये आम्ही नाही दिसणार. आमच्या व्लॉग मध्ये म्हणलं तुम्हीच दिसणार, आम्ही नाही दिसणार. बोलू का? आता पाऊण तास होत आलेला आहे. खालून आम्ही चालत आलो इथपर्यंत. भरपूर चालायचं आहे आणि अजून वरती चालायचं. इथून पुढे भरपूर चालायचं आणि इथून पुढे पायऱ्या आहेत. जवळजवळ 1,500 ते 2,000 पायऱ्या असतील. एवढं आपल्याला चालायचं आहे. 2,000 पण जास्त आहेत. जास्त आहेत जास्त. अजून 1,500 पायऱ्या आहेत का? फितूर मावळावा तर काय साधा गड चढायचा होईना. चल ग काठी काढायला माझी वाटी करते. दिसत पण नाही कॅमेऱ्यात. हा बरं वाटलं बाहेर.
पायऱ्या चढून चढून दमलो. आता काय दिसत पण नाही पुढचं तर नको. हे आणलं बाई मँगो प्या छरा मँगो ज्यूस प्या. दमला असं चालून चालून अजून लय. रायगडावरती चढायला खूप वेळ लागतो आणि आमच्याबरोबर चिल्लीपिल्ली होती त्यामुळे आम्ही थोडं थोडं थांबत होतो. आणि तुम्हाला ठिकठिकाणी असे विक्रेतेही दिसतील. त्यांच्याकडे ॲक्च्युली थोडंसं महाग भेटतं पण ॲक्च्युली ते साहजिकच आहे कारण की गडावर तेवढं चढून जायचं आणि ते घेऊन आणि मग ते विकायचं म्हणलं थोडं महाग असणारच. सो आम्ही ते आता मँगो ज्यूस पिला होता आणि तिथून पुढे आता परत आम्ही चालत आहोत. अधूनमधून आम्ही थांबलेलो आहोत. असं कंटिन्युअसली शूट नाही घेतलं आणि कंटिन्युअसली स्टॉपही नाही घेतलं. थोडं थोडं चालत आम्ही चाललेलो कारण की आम्हाला भर उन्हाचं आम्ही चाललेलो वरती. आधीनवरला चेवाला वाटतं कुठं काय तरी. हो ते बोलले की खडा आहे तिथून. मी म्हटलं ना मग अशीच. किती लोक जरा किती वेळ लागतोय इथून जायला अर्धा तास. पोचतोय शनिवार सुट्टी म्हणजे गर्दी असेल त्यामुळे खाली उतरतो. गर्दी असते म्हणून. आणि शिवजयंतीला भरपूर गर्दी असते इकडे. तुमची माहिती घेत विचारा आणि काय विचारायचं. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव नेवालेवाडी पोटल्याचा डोंगर. पोटल्याचा पोटले जवळ आहे. तुम्ही इथे किती वर्षापासून आहे? इंग्रजांनी तोफा उडवल्या तो त्याच्या पायथ्याशी आम्ही 2 किलोमीटर. तुम्ही इथे किती वर्षापासून व्यवसाय करता? आम्ही व्यवसाय इथून म्हणजे माझा जन्म नसताना व्यवसाय करतो. आई वडील म्हणजे पूर्वीपासून पूर्वजापासून काय हे करतात? तिकडे छोटे माकडे हो गिरे पिल्ल्या. छोटे छोटे पिल्लांची माकडं नाही माकडांची पिल्लांची माकडं नसतात. मला शाळा शिकायची नाही. कोण एकाच पत्र आहे तिने केलं ट्रेकिंगचेच असते. आता डागडुजी केली. पूर्वीच असं होतं. हा आणि आताही कसं झालं. तिकडं जायचं आपल्याला तिकडं. चलो दिसतंय का? खाल्लं दिसतंय. ताई तिथं बसले व्हिडिओ वर. एकदम सगळी कशी आली ती. रात्री बसल्या जागात आज झोपणार लगेच. त्याला सवय नाही बहुतेक. आला महाद्वार आलाय ना आता. महार दरवाजा आलाय बहुतेक मला वाटते. हे माकड आले.
आता या ठिकाणी आम्ही महादरवाजापर्यंत पोचलेलो आणि माझ्या श्वासोच्छ्वासामधूनच तुम्हाला कळत असेल की मी किती दमले होते ते. डन सर. काय माहिती आत गेली असतील. दमला. प्रयोजकाने उचलून घ्यायला सगळ्यांना पाहिजे. हो हळू. काय झालं? नाही मी शूट करत होते त्यावर तुम्ही पडला. चला कॉलेजच्या इथे. हा केलं किती उद्या किती का एवढी गर्दी. मावशी आता काका म्हणलं की हे इथं प्रवेश केला शूटिंग केली काकाला मला परत झाला. चला चलो. गेले पण ती येडे ती वर जाऊन खाली आलीत परत. टाइम आहे बघायला. होय चला चला. हे बघ त्याला विचार. मेन गेट. मगाशी हा का माकडे का नाही संपलेल्या बॉटल घेऊन राहिलेलं ज्यूस असं करते. ही तोप बघितली बाय तुम्ही? त्याच्या बसायचं हे वेडा. चला उभं राहा इथं. चला आता आणि काय बघितलं तुम्ही ते? तुम्ही एवढं गेलेला. चला मग चला. आम्ही खाली यायला लागलो तुमच्या इतका वेळ आला ना आम्हाला भीतीच वाटायला लागली की तुम्ही शॉर्टकट नाही तिकडे वरती पोहोचला. एक बार तो आना चाहिए, इसलिए हम यहाँ पे आए. अच्छा पहली बार आए. पहली बार आए. यानी हम भी पहली बार महाराष्ट्र में से होके. अभी आने. अभी क्या मालूम है हमें घर से इजाजत नहीं थी. अच्छा तो क्या मालूम अचानक नसीब से हमें. वरात काय घेतला खाऊ? काही जण पोट भरणं असल्या भूक लागल्या मन तर चढते ती खरं. शूट इट. सगळं मिक्स होणार आहे पण व्हिडिओ. घेतला का खाऊ? त्याने काय पोट भरतं? 7,843 पावलं चाललो. तुम्ही आपण गडावरती आलो. मी पायऱ्यावर सोडून गडावर आलोय.
आता सभोवतालचा गड सर्व आपण पाहायचा. मेन पॉइंट काय आहेत ते बघूयात. काय म्हणतात तर या ठिकाणी आहे गडावरती तलाव, हाती तलाव ना. पाणी केवढा मोठा आहे ना. एवढ्या उन्हाळ्यात पण इथं पाणी आहे. बोल इधर से जानू काकाचा व्हिडिओ करणार आहेत. मेन पॉइंट शूट करून घ्यायचा. युट्यूबला आहे, युट्यूबला जाणार तू टाकू? नाही नको. ठीक आहे मग तोंड बोल की सांगू. चला आता हे आवरा पटकट टाइमपास करू नका. 5 वाजेपर्यंत आहे आवरा. आवरा पाया पटा पटा पटा. शिरकाई देवी टेम्पल. आता गडावर आलोय, टाइमपास करू नका. एवढे सगळे पॉइंट आहेत. चला आपण ह्यातले बघितले 2-3 झालेत. तलाव दह्यात आलो ना आपण. हाती तलाव आणि शिरकाई देवी मंदिर इथं. आता गंगासागर तलाव कुठला? इकडे आहे. चला आता या ठिकाणी आम्ही एक गाईड केला होता कारण त्यामुळे संपूर्ण माहिती मिळावी यासाठी. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडाच्या भूमीमध्ये आपल्या ग्रुपचं स्वागत आहे. याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ल्यावरती आधी आला असाल किंवा नसाल. आज आपण रायगड किल्ल्यावरती प्रथम पायी चढून आलात. ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. लोक 4 मिनिटांमध्ये रोपवेने येतात. ही मागची साईड आहे. रोपवे 96 मध्ये झालेला आहे. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिल बाबू शिंदे, 12वी मध्ये शिकत आहे. आता आपण माहितीला सुरुवात करूया. आपण इतिहासामध्ये ह्या रायगडाचं मूळ नाव असलं असं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. जावळीच्या मोऱ्यांना आपल्या महाराजांनी राजगडावर प्रेमानं पत्र पाठवलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहात. मराठ्यासारखं हिंदवी स्वराज्य निर्माण करूया. मोरे घमंडी आणि उर्मट. आपल्या राजांना त्यांनी उलट पत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झाला राजे. स्वतःला समजून घेणारे कोण राजे? या जावळीचे राजे तर आम्हीच आहोत. उद्या यायचं संत आजच्या. तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजांना राग येतो. राजे 145 मावले त्या जावळीच्या खोऱ्यात आक्रमण करण्यासाठी पाठवतात. त्या लढाईमध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ता मारला गेला. मोऱ्यांना देखील वाटलं आपलं वध होईल. मोरे गडाच्या पायथ्याशी आले आणि महाराजांना 15 मे 1656 ला शरण आले. 15 मे 1656 ते 1670 किल्ल्याची कामं चालू होती. गडावरती बांधलं तरी काय 350 इमारती आहेत. 11 तळ आहेत. 84 पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्णपणे रायगड 1200 एकरामध्ये आहे. आजूबाजूला आपण काही खडकं पाहतो. या सह्याद्रीच्या पर्वत रांगाने रायगडाला वेढलेला आहे. परंतु एकी सह्याद्रीची रांग रायगडाला अटेश नाही. पूर्णपणे स्वतंत्र डोंगर आहे. गुलाबाची कलियुग होते ना तसा एका खडकापासून उमगलेला हा रायगड किल्ला आहे. ज्यावेळेला राजाने या रायरीला राजगडावर पाहिलं. राजांसोबत होते मोरपंत पिंगळे. महाराज बोलतात मोरपंत पिंगळे हीच का ती रायरी, हीच रायरी. जेव्हा रायरीने महाराजांना पाहिलं तेव्हा राजांच्या तोंडून काही उद्गार पडलेत. राजा खाता जावळी पाहता गड हा बहुतच गोड. चौथरे पहा गडाचे कडे तासिलाप्रमाणे गाव 1.5 गाव उंच. प्रजन्यकाळी कड्यावरती गवत उगवत नाही. तोंडाचा जीव एकच आहे. दौलत वाजा दशगुणी उंच. असे बोलून महाराज संतुष्ट झाले आणि बोलले तख्ताचा जागा हाजगड करा. तख्त म्हणलं तर 350 किल्ल्याची कॅपिटल राजधानी निवडलेली आहे महाराजांनी. राजांची पहिली राजधानी राजगड पुन्हा जिल्ह्यामध्ये वेल्लूर तालुका आणि दुसरी म्हणलं तर रायगड. रायगड महाराजांनी जावळीच्या मोऱ्याकडे जिंकून घेतलेले आहे. हा पूर्णपणे स्वतंत्र डोंगर होता. रायगड किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. आता आपण पायी चढून आलात. आपल्याला खाली मुख्य मेन गेट लागला. संध्याकाळी 5:30 वाजता नगारखान्यावरती नगारे चढले वाजले की तो गेट बंद होतो. व ती नगारखाना आहे. नगारे वाजवली तो गेट बंद होतो. व ते आल्यानंतर आकार पाहिला नागमोळी आकार आहे. कारण त्या गेट वरती तुफेचा वडीमारा करू नये
म्हणून त्याचा ते या उंच डोंगरावरती हत्ती येणं शक्य होतं का? तर आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला हत्ती आणलेले. हत्तीची छोटी पिल्लं असताना पालखीमध्ये बसून गडाच्या महादेवती आणली आणि गडाच्या महादेवती त्यांचं पालन पोषण केलं. हत्तीने अंघोळ करण्यासाठी पिण्यासाठी त्या तळ्याचा वापर केला. त्याला इतिहासामध्ये हत्ती तळ असं म्हटलंय. हत्तींचं पालन पोषण समोर आपण इमारत पाहता बघा, या इमारतीमध्ये केला. त्याला इतिहासामध्ये हत्ती शाळा असं म्हणलंय. आता आपण पुढे जाणारच आहात. एक शेर म्हणला जातोय, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. 2 मिनिटं. हे आहे गंगासागर तळ. हो, आणि इकडे ही इमारत. पोरग वैतागलं म्हणतात चला. काय बोलते? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपण समोर आता भरलेलं तळ पाहतो. याला इतिहासामध्ये शिल्त गंगासागर असं म्हटलंय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवर्ण गागपट्टा आलेले. गागपट्टाने 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलेलं. महाराजांचा राज्याभिषेक होऊन हो, काही उरलेलं पाणी, शिल्लक राहिलेलं पाणी या तळ्यामध्ये शिल्त म्हणून सोडलेलं आहे. याला इतिहासामध्ये शिल्त गंगासागर असं म्हटलं आहे. त्याच्यावर एक छोटीशी कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जलिले झाली शिल्तांची घर, नाव याला गंगा सागर. आणि 32 फूट खोली आहे. वर्षाच्या 12 महिने या तळ्यामध्ये पाणी असतं. गडावरती सर्वात मोठं तळ आहे. याला गंगासागर असं म्हटलंय. साईडला आपण 2 स्तंभ पाहतो बघा, त्याच्या साईडले कधी. याला इतिहासामध्ये सप्तमनोरे असं म्हटलंय. विजयस्तंभ हे पूर्वी एकावरती एक असे 7 मजले होते. आपले महाराज कोणताही गड किंवा किल्ला जिंकून आले 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा झोत फडकवले जायचा. कारण की आजूबाजूच्या गावकोट किल्ल्यांना वाटलं पाहिजे आपले राजे आज स्वराज्याचे विजय होऊन आले. 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा झोत फडकवले जायचा. आता बघा समोर रेलिंगवाला टोक पाहतो. याला इतिहासामध्ये टकमक टोक कळेलच पॉइंट. आपल्या राजा हौसाहेब मातांचं पाचाड गावामध्ये दर्शन रोज जाण्याने शक्य नव्हतं चालत. राजे ते टोकावरती जायचे. वाड्यावरती घंटा वाजवली जायची. तिथे महासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या. राजे तिथून दर्शन घ्यायचे. राजांच्या सोबत छत्र धरणारा सेवक होता निजाम. तो हवेसकट वरती उडून गेला. महाराजांना बोलतो की महाराज म्हणा वाचवा. महाराज बोलतात की मी देवदेवता नाही, मी सांगतो तेवढी तू आज्ञा बालक. छत्राचा दांडा घट्ट पकड. जशी जशी हवा कमी होत चालली सुखरूप त्या खालच्या गावामध्ये पोचला. त्या गावात त्या व्यक्तीला पालखीमध्ये बसून गडावरती आणला आणि त्याचा संस्कार करण्यात आला. मनामध्ये शंका येते या रायगडावर तिथे 350 इमारती आहेत. मग या 350 इमारतीसाठी लागणारा दगड घालून आणणं शक्य होतं का? नव्हतं ना. आपल्या राजाने गडावरती अशी मोठी 11 तळ खोदले. 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. ज्यातूनच काही दगड निघाला या बांधकामासाठी वापरला. आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. लोकांना पाणी पिण्यासाठी झालं, बांधकामासाठी दगडाचा उपयोग केलेला आहे. या बांधकामामध्ये 3 गोष्टींचा वापर केलेला आहे. थोडं सिसा आणि गोल एवढं भक्कम बांधकाम आहे. या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात परंतु आम्हाला याचं गॅरंटी पत्र द्या. हिरोजी बोलतात जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तलबत राहतील ना आम्ही जो बांधकाम केलं ना याला अजूनही धक्का लागलेला 400 वर्ष. आता आपण पुढे अगदी महत्वाचा वाढले किल्ला पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
ए या की शिवाजी की जय जय भवानी. जय शिवाजी. तू इकडेच तोंड करून कर बरं, सांगणार म्हणजे बरं पडेल. तर माहिती सांगताना छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा आता आपण या गेट समोर आहात. याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हणले. पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची, शंभू राजांची गडाच्या खालून पालखी आली ना, पायी पालखी आल्यानंतर याच मार्गे आतमध्ये जायची राजवाड्यामध्ये. याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलाय. आता पालखी दरवाजा समोर हा चौथरा पाहतो बघा. जे पालखी सोबत येणारे शिवभक्त, हा पालखी सोबत येणारे शिवभक्त त्यांची बसण्याची जागा या ठिकाणी होती. इथे पालखी थांबवल्यानंतर शिवभक्त येते बसायचे. आतमध्ये इथूनच पालखी जायची. आता आपण अति महत्वाच्या बालेकिल्ला राण्यांच्या महलामध्ये आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आयफोन टू अँड्रॉइड फाईल कशी पाठवली? कसलं भारी ते पूर्ण कर की बघ हा बघ काय ग पूर्ण व्ह्यू येते कसं भारी. हो मलाच घे तू. माझा चप्पल ती मी पायात घेतलं हे उचलून. चला वर चाललोय मग राण्यांच्या महालामध्ये. अगं बाई बाई बाई. हो या या या. ऐक या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बाल्य किल्ल्यामध्ये आलो. बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश ज्या ठिकाणी आहात याला राण्यांचं महल म्हणलंय. तर आता आपल्यापैकी कुणाला माहिती आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या 8. मग गडावरती आल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका येते. गडावरती तर आपल्याला 6 दालनं पाहायला भेटतात. मग 2 राण्या राहत होत्या कुठे, मनामध्ये प्रश्न असतो. आपल्या राजांची पट्टर आणि सहीबाईंचं निधन राजगडावरती झालं संभाजीराजे 2 वर्षाचे असताना. आणि पुतलाबाई पाचाड गावामध्ये जिजामातांच्या सेवेसाठी उतार त्यावयामध्ये किल्ल्याचं वातावरण त्यांना सहन होत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतलाबाई पाचाड गावामध्ये होत्या. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती होत्या. सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई या राण्यांचे महल गडावरती आहेत. हा एका राणीसाठी एक महल आहे. समोर हा बेड आहे. हा बेड आहे. हा बेडरूम आहे. हा समोर एवढा मोठा हा राणीचं बेडरूम आहे. आतल्या खिडकीमध्ये 350 वर्षामध्ये दगडामध्ये कोरलेलं टॉयलेट बाथरूम आहे. समोरची खिडकी हवा करण्यासाठी राणीला. मनामध्ये तर शंका येते या रायगडावरती पूर्वी छत होती की नव्हती? सागवानी लाकडं होती, मातीची कौलं होती. इंग्रजांच्या अधिकारी 2 ब्रिटिश लोक होती. कर्नल पैतल त्याने पोटल्याच्या डोंगरावरून 10 मे 1818 तोफेचा भडीमारा केला आणि पूर्णपणे हा रायगड उद्ध्वस्त केलेला आहे. आता दगडांचं बांधकाम आहे, शिवकालीन बांधकाम आहे. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आहे. 17 ते 33 पेशवे आले, पेशव्यांच्या काळातला आहे. हा राणीमहल त्यावेळेला पूर्णपणे मखमली कापडामध्ये मशालाच्या गोंड्यामध्ये सजवले जायचा. आता आपण एक राणीमहल पाहिला, शेमसारखे 6 आहेत. एका राणीसाठी एक महल आहे. बाहेर चौतारा आहे बघा बाहेर, आणि महालाच्या बाहेर ते दाशीचं ओट आहे. दाशी म्हणलं तर काय, नोकराणी. राणीने दाशी ठेवलेला छोटं मोठं काम लागलं, राणीने आवाज दिला होती दाशी आतमध्ये यायच्या. त्यांचं छोटं मोठं काम उरकून त्यांच्या ठिकाणावरती जायच्या. आता इतिहासामध्ये नोंद नाही कुठली राणी कुठल्या महलामध्ये राहत होती हे सांगू शकत नाही. हा एका राणीसाठी एक महल आहे. आता आपण एक राणी महल पाहून घेऊ. पुढे धान्यांच्या कोटाला पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला ते बघ ना किती जण झोपतील एकटीसाठी वेळ एवढा. अगं मावशी केवढीशी वाटेल वरती शूट केलं तर आई चप्पल घातलं की लय दुखते करंगळीला. हा बघ ना दगडात कोरलेला आहे का. पहिले दगड तसं सगळं आत आहे. चला बाथरूम आहे हे काय इथं करायची
टॉयलेट जुन्यातले. कडक झाला असेल. शी गधड्या. चला वास येतोय सर. पुढच्या महिन्यात गर्दी बघायचं. हे सेम बेडरूम बघ सगळ्या दुसऱ्या राणीचा. शूट केले. हो चालूच आहे. आता 15 GB मेमरी डिलीट मारल्या. व्हिडिओ पार्टिशन मध्ये वाटलं तर टाकायचं आहे की नाही. हो तिसऱ्या राणीचा बेडरूम बघा. बाळाला कळलं सेमच असते. त्या जागेचं काय वैशिष्ट्य आहे होय भैया? हा स्पेस आहे तो दासींसाठी. इकडं राणींचं महाल. हा चौथा. एवढं किती काढतो? धान्य कोठावर. ऐशा हा ह्याच्या आतमध्ये होतायचे. या इकडे या, सांगतो चालतं. हा काय इकडं काय शक्य. हो इकडे या दादा. हो धान्य टाकायचे पहिले. बरं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा आपल्याला खाली पडलेल्या इमारती पाहायला भेटतात. याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ. आपल्या महाराजांचे 8 मिनिस्टर होते. या ठिकाणी 350 गाव किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार या ठिकाणी चालवला जायचा. खाली 3 पडलेले वाडे आहेत. त्याच्या खाली अनाजी पंत, आंबेराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र निकळ, निराजीराव त्रिखंड खंडे. बघा काही झाडाच्या खाली 3 पडलेले आहेत. या अष्टप्रधान प्रत्येक मंत्र्यासाठी 1 वाडा होता. समोर आडवा डोंगर पाहतो बघा तिकडे खाली. त्या डोंगरावरून इंग्रजांनी 10 मे 1818 तोफेचा वडीवाडा केलेला आहे. साईडला आता हा गेट पाहतो आपण खाली. इकडे लोक येतात बघा. मेणा दरवाजा आहे. मेणा म्हणलं तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त पाहण्यासाठी त्या दरवाज्यातून येणं जाणं करतात. त्याला इतिहासामध्ये मेणा म्हणलेला आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. आपल्याला 3 जालीवाले खड्डे पाहायला भेटत ना. याला इतिहासात धान्यांचे कोठार असं म्हणलंय. धान्य म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 350 लोकांना गडावरती 350 लोक राहायचे. त्यांना धान्याचा साठा इथे केला जायचा. 3 ते 6 महिने धान्य पुरेल असं धान्य इथे स्टोर केलं जायचं. आपण पन्हाळा गडावरती धान्यांचे कोठार पाहिलेत का? पाहिलेत. 22 फुटाचे तिकडे 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. मोठे इथे 22, 20 आणि 15 आहेत. त्या ठिकाणी 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. कोकणामध्ये फिरकी किंवा कणकी म्हणतात. इथे धान्यांचे कोठार. महाराजांच्या काळामध्ये इथे धान्य स्टोर केलं जायचं. पेशव्यांच्या काळामध्ये कैद गुन्हेगार थोडी लबाडी करून त्याला इथे 7 दिवस कैद केलं जायचा. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला कोलत्यामध्ये बांधायची आणि जिकडे उतरलेला टोकायची तिथून खाली फेकून द्यायची. प्रत्येक राणीला दासी होत्या. हे विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळामधलं आहे. प्रत्येक राणी समोर दासी आहे. आणि हे धान्यांचे कोठार हो का. पहिला 22, 20 आणि शेवटचा 15 फूट खोल आहे. धान्य वरती शिडीने काढलं जायचं. ह्याच्या आतमध्ये धान्य टाकायची ना वर ना ती शिडीने काढलं जायचं आणि गडावरच्या लोकांना पुरवठा केला जायचा. गडाला 3 ते 6 महिन्याचा वेळा चालू असताना गडावरच्या लोकांना धान्य पुरवठा इथे केला जायचा. तर आता अति महत्वाचा महाराजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बळा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता जायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचा महल बघायला. वाव कसं दिसतोय बघ. शिवाजी महाराजांचा महल राजवाडा. इकडे थांबा साईडला थांबा. जी लोक असतील महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आपण हा समोर जो चौथरा पाहतो बघा. हा या पहिल्या हा जो पहिला ना बघा इथे. या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे 3 एप्रिल 1680. हनुमंत जयंती शनिवारी दुपारी 12 वाजता राजाने अखेरचा श्वास या ठिकाणी घेतलेला आहे. राजाला जितेला अग्नी देण्यात आले. शेवटला मंदिर पाहतो बघा पांढरं घुमट तिकडं पलीकडं. आपल्या राजाला आयुष्य लावलं होतं 50 वर्ष. आपल्या महाराजांनी 50 वर्षात काय केलं असं 350 गडकिल्ले जिंकले. 20 वर्ष बालपणामध्ये गेले. शेवटचे 10 वर्षे या वाड्यामध्ये वास्तव्य केले. महाराष्ट्रात अनेक राजे झाले. बाप गादीवरती बसून राज्य केलं. एकमेव राजे छत्रपती शिवाजी राजे. स्वतः महाराष्ट्राची नव्हे पूर्ण देशाची गादी निर्माण केलेला आहे. या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे. हा एकावरती एक असा पूर्णपणे 2 मजली वाडा होता.
सागवडे लाकडाने मशालाच्या गोंड्यामध्ये महाराजांचा राजवाडा त्यावेळी सुरू त्यावेळेचा वैभव कसा असेल आपणच कल्पना होय. करू. हे साईडला महाराजांचं अंघोळचं स्नानगृह आहे वाटतं. हे या साईडला पाण्याच्या टाक्या आपण खाली गंगासागर तळ पाहिलं. राजांच्या राजवाड्यामध्ये कामसुदारपणा करेन त्याला कावडीने पाणी आणून त्या टाक्या भरलेल्या होत्या. शिक्षा दिली. कावड माहितीये ना, खांद्याला लावून त्या कावडीने पाणी आणून या टाक्या भरलेल्या व्हायच्या. साईडला स्नानगृह आहे महाराजांचं, चौकोनी आकारचं बघा वाटतं. या ठिकाणी महाराजांचं अंघोळचं वाटप होतं. आज गेट मध्ये गेल्यानंतर आपल्याला विटांची खोली पाहायला भेटली. टाकसाळ. टाकसाळ म्हणलं तर काय, त्या ठिकाणी नाणी, कॉईन, ओल, मुद्रा छापली जायची. आपल्या महाराजांची मुद्रा अशी आहे, प्रतिपचन लेखे वर्ध विश्ववनिता शास नो मुद्रा बजाय राजे. राजांची मुद्रा हे कलेने वाढत चालत होती. राजांची मुद्रा ते संभाजी राजे होते. आता आपण महाराजांचं अंघोळचं वाटप पाहून घेऊ. पुढे स्वयंपाकघर पाहण्यासाठी जाऊया. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो, चपला खाली काढा, चपला खाली काढा दादा, चपला खाली काढा. महाराजांचं हे अंघोळचं वाटप आहे. या साईडला इथून पाणी ड्रेन केलं आहे. हे बघा, इथून पाणी साठा ड्रेनेज केलं जायचं. साईडला आतमध्ये टाकसाळ, इकडे आतमध्ये टाकसाळ म्हणजे नाणी छापखाना इथे केलं जायचं. बघून बघून मिंट टाकसा म्हणजे काय मला पण नाही कळलं. हा, नाणे छापायचं. 5 मिनिटं आलो. हा, ए चपला खाली काढा मग जावा म्हणलेत की. वर गेलं चालते. मी चप्पल ऑलरेडीच काढलेली. समाधी नाही, पाय पडला तू तिने सांगितली समाधी म्हणून. हेच आहे जणू काय लिहिले बघा की छत्रपती शिव महाराज राजवाडा लिहिलं. राजवाडा पिक्चर सिरियल मध्ये ते. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ते आजारी होते ना, त्यामध्ये जागेच होते. आजरात म्हणजे विष तेच की विष प्रयोग झाला त्याच्या. महाराजांचा स्वयंपाकघर आहे. इथे स्वयंपाक केलं जायचं. इथे का या ज्या खिडक्या आहेत ना, टिहेलनी बुरुज आहेत. टिहेलनी म्हणलं तर काय, पहारे करण्याचं या ठिकाणी होतं. ती समोर दगडामध्ये गॅलरी पाहतो बघा, ही 5 मजली होती. राजे संध्याकाळच्या वेळे थंड हवा खाण्यासाठी या बाल्कनीमध्ये यायची. एकावर एक अशी 5 मजली अष्टबालकोणी म्हणतात त्याला. हा पूर्णपणे महाराजांचा स्वयंपाकघर आहे. या ठिकाणी उकळ काढली, उकळ माहिती आहे ना, या ठिकाणी काढली जायची. आणि ज्या खिडक्या आहेत ना, टिहेलनी म्हणजे पहारे कधी इथे थांबायचे. आता सचिवालय पाहूया आपण. एवढंच आहे. एकच कसं दिसतंय उखळ. कारण की आजूबाजूच्या कावकोट किल्ल्यांना वाचलं पाहिजे. आपले राजे आज स्वराज्याचे विजय होणारे 7व्या मजल्यावरती भगवा जोत फडफडी जाते. आता बघा इकडे लक्ष द्या. साईडला आपल्याला चौकोनी आकाराची खोली पाहायला भेटते. याला इतिहासकार खलबत खाना, गुप्त खलबत खाना असं म्हणलंय. म्हणजे चर्चा करायची. गेल्यानंतर 10 बायलाची रूम पाहायला भेटते. आपल्या महाराजांचे गुप्त खात्याची भेळजी नाही. राजांपर्यंत छोट मोठ्या गावकिल्ल्यांच्या बातम्या आणून आतमध्ये जाऊन शेअर केल्या जायच्या. याला इतिहासामध्ये खलबतखाना असं म्हणलंय. त्याच्या आतमध्ये, त्याच्या खाली 10 बायलाची रूम आहे. ह्याच्या खाली आतमध्ये खाली आतमध्ये लोक येतात बघा, बघू शकतो. 10 बायलाची रूम आहे. त्याला खलबतखाना असं म्हणतात. आपण ज्या चौथऱ्यावरती उभ्यात समोरच्या आपल्याला आडवी भिंत पाहता पाठी, त्या भिंतीपासून आपल्या मागच्या भिंतीपर्यंत 250 फुटाचं अंतर. सचिवालय म्हटलं तर काय, 200 फूट दप्तरखाना या ठिकाणी. आणि समोरचा चौथरा ना, दिवाणे आम आणि दिवाणे खास. आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती देखील पाहिलं असं, दिवाणे आम आणि दिवाणे खास. दिवाणे खास म्हणजे खास लोकांची बैठक त्या ठिकाणी व्हायची. दिवाणे आम आणि दिवाणे खास त्याच्या पलीकडे, त्या भिंतीच्या पलीकडे. समोर बघा रेलिंगवाला टोक पाहतो, इकडे लक्ष द्या. आपण हिरकणीची कविता स्टोरी वाचून ऐकून आला असं नाही ना. रायगडावरती इरा नावाची गवळण दूध घेऊन आली होती. तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. त्या मातेला कळून नव्हतं आलं की गडाचे दरवाजे बंद झाले. ती कविता अशी आहे. रायगडावरती राजधानी ती, रायगडावरती राजधानी ती होती शुभ छत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजूनी, येथील ह्या हिरकणी बुरुजाची. बसले होते गावतळाशी वाळूसुरे ह्या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवल्याचे. आई बायको ताना मुलगा,
कुटुंब होते छोटेसे, सोबत होते हिराणावत्या दडपदार गजवालीचे. सान सकाळी हिरा जात तसे दूत घेऊन गडावरी, चालत असे उपजीविका या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिला मनात भ्याली घडी ताने बाल माझे, हात जोडून कधी नवनी गडकरी म्हणे जाऊ द्या खाली. नाही अजून शिवरायांची अम्हाला, बाळाची आठवी झाली रूप, माय माऊली वेड पिसी, आतुळणीय धाडच पाहुणी महाराज संबित झाले. हिराच चाळी चोडी देऊनी प्रेमी सन्मानी केले, आणि कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा, साक्षाईच्या. अशी ती स्टोरी होती. त्या दिवशी त्या मातेला कळून नव्हतं, गडाचे दरवाजे बंद झाले पूर्णपणे. पुन्हा गडाच्या मातेवरती आली त्या गेट जवळून. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हती. ती मायमाता धावत पळत त्या गेट जवळ गेलेली. सांगोजी काटकरांना हात जोडून विनंती करू लागली, म्हणा गडाखाली जाऊन द्या. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हते. वरून फक्त पाणी आली, खालून फक्त नावा. माय माता पुन्हा 500 पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावरती आली. या 1200 एकर किल्ल्याला वेढा दिला. त्या कड्यावरती गेली, किटली ठेवली, तिथूनच खाली उतरली. सकाळी महाराजांना बातमी कळते. महाराज बोलतात एक माता गडावरती आहे. ती गड खाली उतरून गेली कशी? तिला शोधण्यासाठी 2 माऊले पाठवले. तिला पालखीमध्ये बसून गडाच्या माथ्यावरती आणली, आणि गडाच्या माथ्यावरती तिचा साडी चोळी देऊन प्रेमाने सत्कार केला. महाराज मातेला म्हणतात, माते तुझ्या कड्यावरनं उतरली, तो कडा आता मला उतरून दाखव. नाही हो महाराज, जेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाळ दिसत होतं, आता घरी दिसत आहे. महाराज तिच्या बाळाला बोलतात, वा बहादरा, तुझ्या आईचं दूध पी आणि लवकरच मोठा हो, आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. त्याच व्रताला हिरकणी व्रत नाव पडलेलं आहे. खाली गाव आहे, त्या गावाचं नाव हिरकणीवाडी आहे. लाईटीचे पोल पाहता बघ समोर, तो हिरकणीचा पोल. तिकडे खिडकी आहेत. टेहळणी म्हणलं तर पहारेकरी या ठिकाणी थांबायचे. आणि हा सचिवालय दप्तरखाना. आता महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज दरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. इथून आत एक रूम आहे खाली 10 बाय 10 ची. इथून आत खाली, इथून आत खाली. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्या गुप्त वार्ता होत होत्या त्या सर्वांच्या समक्ष होत नव्हत्या. तर त्यासाठी एक स्वतंत्र खोली त्यांनी खलबतखाना, निर्माण केली होती. त्याला खलबतखाना असे म्हणतात. तर तो खलबतखाना आपण पाहणार आहे. या खाली इथं. अरे आहे का? ए काय रे, टॉर्च पण दिसेना झाला इथं. ए नका जाऊ आतमध्ये, या इकडं चला. ए ओ होता, या टॉर्च लावल्या पण तरी पण काय दिसेना झाले. या सगळ्यांनी टॉर्च लावला. या मी केले शूट तुम्ही आता येताना. आता या ठिकाणी आपल्या इथं पूर्णपणे अंधार दिसत आहे. 10 बाय 10 ची छोटी 10 बाय 10 ची छोटीशी खोली आहे. यालाच खलबतखाना असे म्हणतात. तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे अंधार आहे. दिसत काय नाही. व्हिडिओ शूट होते. बाहेरून आपण इथं काय करत होते सगळे बसून? मीटिंग. मोबाईल स्टॉप झाला. गुप्त चर्चा. चला ए चला रिटर्न या. खतरनाक आहे. चला आल्यासारखं भरपूर बघितलं आहे ना. टेहळणी, इथून टेहळणी करायची. इथून कसलं भारी दिसतंय, काय भारी दिसतंय ना. कसलं भारी दिसतंय बघा ते दार. काय एंट्री, काय वेळ, त्यावेळेचं काय राजवाडा असेल ना, कसलं जबरदस्त असेल ना. आत्ताशी मला ऐतिहासिक मी म्हणजे हे सगळं या गडावर आल्याबरोबर वाटतंय बाबा. हा आहे का नाही होत. या गडावर कसं वाटतंय आल्यावर? कसं वाटतंय गडावर आल्यावर? दीदीला सांगायचं काय काय बघितलं. सागवान अजून. वाव, शिवाजी महाराजांची मूर्ती बघ. बर का आपण वर एंट्री नाही वाटत.
शिवाजी महाराजांची मूर्ती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झालेला. याच ठिकाणी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक होतो. राजदरबारामध्ये आपण आता आलो. हा राजदरबार त्यावेळी पूर्णपणे 6000 लोकांनी भरलं जायचं. आपले राजे सकाळी पहाटे 5 वाजता उठायचे, स्नान व्हायचे, राजे वस्त्र घालायचे. राजे याच मार्गे हत्तीच्या अंबारी राजे शिरकाई देवीला जगदीश्वराला नतमस्तक व्हायचे. राजे हत्तीच्या अंबारी जगदीश्वराला आई भवानी मातेला शिरकाई देवीला नतमस्तक व्हायचे. राजे शनिवारी पहाटे 5 वाजता होते. पूर्णपणे हा राजदरबार त्यावेळी 6000 लोकांनी भरला जायचा. आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मण म्हणलं तर 40 किलो, एक मण म्हणलं तर 40 किलो असं 1280 किलो सुवर्ण सिंहासन त्या ठिकाणी होतं. आता आपल्याला पाहायला भेटते का? इंग्लंडमध्ये पाहायला भेटते. ज्यावेळी इंग्रजांनी तोडफोड केल्यानंतर इंग्रजांनी लुगडून नेलेले वरचं छत्र आहे. 2 जून 2009 मध्ये महाराजा संभाजीराजे. आदली मृत्यू 1985 डॉक्टर ज्ञानेजस यांच्या हस्ते स्थापन केलेले आहे. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे 6000 लोकांनी भरले जायचा. त्याच्या आत ती जाळीवाले बघा, त्याच्यामध्ये राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. आपल्यासमोर 50 लोक असली माईक लागतो. त्यावेळी महाराजांच्या काळात माईक लाईकचे प्रकार नव्हते. आता आपल्या समोर 50 लोक असले माईक लागणार. महाराज जर गादीवरनं बसून जाई काही घोषणा दिल्या 4 कोपऱ्यामध्ये ऐकू जायचं. त्याला आज एको साऊंड म्हणतात. आज देखील या गेट समोरून जर कागद पडला त्या व्यक्तीपर्यंत ऐकू जातो. त्याला एको साऊंड असं म्हणलंय. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे गडावरती छत होती. ह्याच्यावरती देखील छत होती. ते पूर्णपणे इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर सगळे झालेले. राजांची पहिली राज्य दरबारामध्ये प्रवेश करतात. राजांची पहिली नजर पडते या भरलेल्या 6000 लोकांवरती. दुसरी नजर ज्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एकही मावळा राजांना या दरबारामध्ये पाहायला भेटत नाही. राजांचं अंत करून भरून येतं. राजांचं अंत करून भरून येण्याचं कारण काय? ज्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यातला एकही मावळा राजांना या सोहळ्यामध्ये पाहायला भेटत नाही. राजांच्या अंगावरती 1000 सोन्याचा मावळा उधळण्यात येतो. एक ललकार देतो. ती पाठीमागू जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वधौष सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुरा पुण्यकिलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडला जायचा. ही भिंत आहे पेशव्यांच्या काळामधली. जी मंत्रिमंडळाची जागा आतमध्ये होती बसण्याची. येणारे शिवभक्त येते. आपण बांधले किल्ला पाठे पाहिला. बांधले किल्ल्याचा हा गेट आहे. किल्ल्याचा मुख्य गेट खाली महादरवाजा आहे. याच्या वरती जाऊन नगारे वाजवले जायचे. आपण मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? इथलाच बघून तिथे गेलेलं. आपण राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिले का? पाहिले ना? इंग्रजांचा वकील हा गडावरती पायी चढून आला. त्याला येते वेळी 6 तास लागले. या गेट समोर येऊन चक्क झाला. त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला, राजाने गडावरती हत्ती कशी आणली? 4 पायाची हत्ती गडावर एवढ्या उंच डोंगरावरती आणणे शक्य होतं का? तो रोज त्याच्या गेल्या डाव्यामध्ये लिहित असे गडावरती हत्ती कशी आणली. त्याने नारायण शेगड्यांना विचारलं हत्ती कशी आणली. हे छोटं उत्तर होतं. छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसून गडाच्या माथेवरती आणलेले आणि गडावरती राज्याभिषेकासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी बलाढ्याचे आजचे हत्ती घोडे या गेट समोर सजवलेले. आता मध्ये दगड आहे प्रश्न पडतो ना, आहे ना? काही जो इतिहासकारांचं मत आहे तो जो आवाज आहे ना, एक आवाज या दगडामुळे, एक कारण दुसरं कारण नाही, 2 कारण होते. हे सिद्ध आहे. काही इतिहासकारांचं मत आहे दगडामुळे आवाज जातो. जिजामातांची पाचडगावमध्ये समाधी आहे. त्यांचं काही वाजता निधन झालं, मग तो दगड राहून गेलेला आहे. मग ते काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की जो आवाज जातो ना, एक आवाज या दगडामुळे, जरी या दरबारामध्ये टाळी जरी वाजवली ना, आवाज एकदम घुमघुमीत आहे ना? असं आहे. आता आपण होळीचं ग्राउंड पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. दिया
मोकळी झाली तर कशी कसलं भारी दिसतंय ना. चालू करू येणार आहे या दादा इकडे दादा या की जय. हा जो गेट आहे याच्यावरती जाऊन नगारी वाजवली जायची. याला इतिहासामध्ये नगारखाना म्हणलं. आता आपण खाली मुख्य मेन गेट पाहिला महादरवाजे हा बंद होईल. आता समोर हा टप आहे ना, जी आपल्या महाराजांची कृष्णा घोडी होती त्यांना पाणी पिण्यासाठी इथे 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा केले जाते. आता आपण पुढे होळीचं ग्राउंड पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ए चिल्ली पिल्ली या. बाजारपेठ, त्या काळातली बाजारपेठ. हो हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आता जय आपण मोकळं ग्राउंड पाहतो बघा. याला इतिहासामध्ये होळीचं माळ असं म्हणलं. आपण शिमग्यामध्ये जशी खेडेगावमध्ये होळी पेटवतो, महाराजांच्या काळात देखील इथे माळाची होळी पेटवली जायची. आपले महाराज होळीमध्ये गादीवरनं नारळ अर्पण करायची. होळीमध्ये जो बहादर पेटक्या होळीतून नारळ काढून त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा ओढा, डोक्याचा फेटा बक्षी द्यायची. काही लोक काठीने काढायचे. आपल्या संभाजी राजाने हाताने काढलेला. त्यांना 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा ओढा, डोक्याचा फेटा बक्षी दिले जाते. बघा हे 2 ट्रेनिस आहेत. हे 2 आहेत बघा इथे कोपरे. जे आपण जिकडे दरबार पाहिले बघा, तिथलं जे पाणी होतं ना ते ट्रेनिस बाहेर काढलं जायचं. इकडे समोर बघा बाजारपेठ आहे. ही लोक चालले दिसतात बघा. बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे, 44 दुकाने होती. हाईट पाहिली तर बघा घोड्याची हाईट आहे. घोड्यावरनं बाजार केला जायचा. त्याला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हटलंय. पुढे स्टॉल लावायचे आणि पाठी त्यांची राहण्याची सोय होती. आता तिकडे लक्ष द्या, मंदिर पाहतो. आकार पाहिला तर बघा कसा आहे. मस्जिद आहे ना. मोगल लोक गडावरती आले, त्यांना वाटलं पाहिजे की आपला जो मस्जिद आहे ते लांबून दर्शन घेऊन माघारी जायचे. त्याच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर शंकराची पिंडाई भवानी मातेचं मंदिर पाहायला भेटतंय. त्या मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्याचा मस्जिदचा आकार देण्यात आलेला आहे. साईडला पांढरा घुमट आपल्या महाराजांची समाधी आहे. रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात, हा रायगड किल्ला बांधण्यासाठी पैसा कमी पडला. हिरोजींनी स्वतःची प्रॉपर्टी विकल्याने हा रायगड बांधला. महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधला, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत. सोनं नाणं धन दौलत जहागिरी काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या. हिरोजी बोलतात जेव्हा आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल ना त्यावेळी आम्ही बक्षीस तुमच्याकडे मागूया. महाराज रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जायची. महाराजांची भेट आणि हिरोजींची भेट त्या पायरीवरती झाली. राजे थांबा, आमची बक्षीस मागण्याची वेळ आली. महाराज बोलतात काय पाहिजे तुम्हाला बक्षीस? सोनं नाणं धन दौलत 10 गावाची जहागिरी काय पाहिजे? सोनं नाणं जहागिरी आम्हाला काही नको, फक्त आमच्या नावाची पाठी बसवण्याची त्या ठिकाणी परमिशन द्या. महाराज बोलतात खाली मेनगेट येते नावाची पाठी बसवा, वरती नगारखाना येते बसवा. नाही हो महाराज, त्या ठिकाणावरतीच बसवा, कारण की तुम्ही रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जाता जाता तुमच्या उजव्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तकी लागावी. त्याच ठिकाणी सेवेचे थाळीजत पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी बसवण्यात आलेली आहे. आपली या ठिकाणी माहिती संपणार आहे. काही शेवटचे शेर आहे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. त्या महाराष्ट्राला नव्हे त्या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही, आवाळाची साथ आहे, मॉडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे. जिजाऊ तुम्ही जन्माला आले ना त्यात आज दिसली नसती अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते दिसली नसती मंदिरावरची उंच उंच कडक उंच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. काढा म्हणलं पण आज जाऊ तुम्ही जावा की आपण मोबाईल दे तुझा. तिकडं आपल्याला जायचं आहे आवरा. चला की मग बाजारपेठेमध्ये एक व्हिडिओ बोलू. चला बाजारपेठ ताई चली. बाजारपेठ घोड्याच्या उंचीचे. घोड्यावरनं बाजार करायचे. केवढी मोठी बाजारपेठ. अरे रस्ता केलाय असं दाखवलंय, विकास केलाय.
इथं बस इथं बाहेर आम्ही आहे जाऊन येतो. पटपट या. फोटो काढला ना आतमध्ये? फोटो काढले ना? अलाउड आहे ना? वरच फिरून बाळा तिकडून. चला जाऊया वरद. नको राहू दे. घातले ना सगळ्यांना. ए पोर आली का? आता आपण जे मंदिर बघितलं ते शंकराचं मंदिर होतं आणि आता या बाजूला आहे शिवाजी महाराजांची समाधी. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पलीकडच्या बाजूलाही त्यांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी ही सुद्धा आहे. हो ही तर समाधी ते त्यांचा महाल होता का? ही काय बरं गबस रे. आपला फोटो कुठे येतो? जय. काय काढून आणतोस तू? समाधी बघायची ती फोटो नाही काढायचा. शिवाजी महाराजांकडे एक कुत्र होतं. वाघ्या नाव होतं त्याचं. आपल्या घरात पण वाघ्या आहे ना. गणपती जगदेश्वर आहे. हे वैशिष्ट्य बी सांगायला पाहिजे मंदिराने. हे असं का व्हिडिओ चालू केला तर बसलो. आता आमचं गडावरचं शेवटचं ठिकाण बघायचं राहिलेलं ते म्हणजे टकमक टोक. बरोबर आहे ना? अरे बरोबर ते काय ऑलरेडी जायला भेट. आता आपण बघायला निघालेला आहोत टकमक टोक. लय रस्ता बेकार आहे इकडं. किल्ल्याचा व्ह्यू. चला पण शेवटच्या पॉइंटला आपण भेट देण्यास आलेलो आहे. तर शेवटचा पॉइंट आहे टकमक. तर आपण हे शेवटचा पॉइंट आपण पाहतो. चला बघा. मम्मा कुठे आहे ग? राहूया की. मस्त वाटते. चला चला व्ह्यूज. सूर्य गेला मावळायला. चला आता रिटर्न.
गो टू बॅक. मोबाईल जायचा खाली. एवढं नको करू. चला काढायला मग ट्रेकिंग चाललंय. येताना पायऱ्या नाही उतरून चालत, उतरायचं चाललंय म्हणलं गड खरा रिअल मध्ये दुसऱ्या रोडनं खाली. लवकर नाही काय निघायचं म्हटलं आपलं 6:30 वाजता निघाली घरात. तरी तुम्ही लय वेळ लावला. 4:30 निघलो ते काय लवकरच झालं की. मला वाटतं आपण जेवढं रात्री तेव्हाच निघा. 6ला निघाय. खावा बिस्किट. या ठिकाणी आता आम्ही गड उतरत आहोत आणि आम्हाला गड उतरायला खूप अंतर झाला होता, तुम्ही ते बघू शकता. आणि आमच्यासोबत आमची चिल्ली पिल्ली होते ॲक्च्युली, त्यामुळे आम्ही खूप गडबडीने उतरत होतो आणि इतके पाय लटलट कापत होते उतरताना, पण तरीसुद्धा आम्ही गड उतरलो आणि आता आम्ही आलेलो आहोत खाली. आणि आहेत ते गाडी आणायला गेलेले तोपर्यंत मग आम्ही ते बसलो होतो. आणि पहिल्यांदा आम्ही आता म्हणलं इथून बाहेर पडावं, असो पहिल्यांदा आम्ही आता बाहेर गेलो होतो आणि म्हणजे एक हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला. 8:30 वाजले. गडावर उतरायला मला 7 वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही जरा 1 तासभर प्रवास केला आहे की नाही आणि मग इकडे आलेलो. 5 तास. खा, टेस्ट छान आहे का? गरमच पाहिजे की, गरम आहे म्हणतो. चला 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 चला.